जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. चेक बाउन्स नियम झाले अधिक कडक, नागरिकांनी घ्यावी काळजी. 2026 मध्ये चेक बाउन्स संदर्भातील नियम अधिक कठोर झाल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक लोकांमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की चेक बाउन्स झाल्यास थेट तुरुंगवास बँक खाते गोठवणे आणि इतर खात्यांमधून पैसे कापले जाऊ शकतात. मात्र या संदर्भात नेमके नियम काय आहेत हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात चेक बाउन्स प्रकरणांवर कारवाई ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 मधील कलम 138 अंतर्गत केली जाते. जर एखाद्या व्यक्तीने दिलेला चेक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे बाउन्स झाला तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. न्यायालय दोष सिद्ध झाल्यास दंड किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावू शकते. तज्ज्ञांच्या मते चेक देण्यापूर्वी खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण चेक बाउन्स झाल्यास त्या व्यक्तीच्या आर्थिक विश्वासार्हतेवर परिणाम होतो. बँका अशा घटनांची नोंद ठेवतात आणि त्यामुळे भविष्यात कर्ज ओव्हरड्राफ्ट किंवा इतर आर्थिक सुविधा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही संदेशांमध्ये इतर बँक खात्यांतून थेट पैसे कापले जातील किंवा नवीन खाते उघडता येणार नाही अशा दाव्यांचा उल्लेख केला जात आहे. मात्र अशा बाबींमध्ये अंतिम निर्णय हा न्यायालयीन प्रक्रिया आणि बँकांच्या नियमांनुसार घेतला जातो. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भर द्यावा असे आवाहन आर्थिक तज्ज्ञांनी केले आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे यूपीआय आणि ऑनलाईन पेमेंट पद्धती सुरक्षित आणि जलद पर्याय म्हणून समोर येत आहेत. तरीही चेक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. ही माहिती तुमच्या व्यावसायिक मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.